आजकाल लोकं फिजिकली नाही, मेंटली जास्त थकलेले आहे. आणि कदाचित तुम्ही सुद्धा त्यातलेच एक असू शकता. कामाचं टेन्शन, पैशाचं टेन्शन, फॅमिलीचं टेन्शन, फ्युचरचं टेन्शन, रिलेशनशिपचं टेन्शन आणि वरून Instagram उघडले की शाळेतले मित्र. कोणी एक डॉक्टर बनलाय, कोणी मोठ्या MNC कंपनीमध्ये इंजिनिअर आहे, कोणाचा स्वतःचा बिझनेस आहे, कोणी सायंटिस्ट आहे आणि आपण विचार करतो, "भाई मीच लाईफमध्ये मागं पडलोय का?" पण हॉनेस्टली सांगायचं तर त्यातले अर्धे लोक स्वतःच कन्फ्यूज असतात. फक्त इंटरनेटवर प्रत्येकाचा कॉन्फिडन्स हा HD क्वालिटीमध्ये आपल्याला दिसतो. आणि एक गोष्ट नोटीस केली आहे का? जे लोकं मेंटली एक्झॉस्टेड असतात ना, जेव्हा ते म्हणतात, "मला थोडी शांती पाहिजे." तेव्हा त्यांना महाबळेश्वर, गोवा, माउंटेन्स नको असतात. त्यांना फक्त हवं असतं कोणाचे कॉल आणि मेसेजेस मला नको आणि काही काळ कामाची जबाबदारी नको. आणि सगळ्यात महत्त्वाचं सकाळी-सकाळी जे WhatsAppचे मेसेज येतात ना, फूल आणि देवाच्या फोटोसोबत, बस ते नको. थोडी शांतता, थोडा ब्रेक. कारण मेंदू लिटरली हँग झालेला असतो आणि याचं सगळ्यात मोठं सिम्प्टम काय माहिती आहे का? दिवसभर रील्स आणि मीम्स बघून तुम्ही हसता. पण रात्री झोपताना अचानक तुमचा ब्रेन तुम्हाला विचारायला लागतो, "नेमकं तुझ्या लाईफमध्ये चाललंय काय भाई?" मी खरंच हॅपी आहे का? की मी फक्त सर्व्हाइव्ह करतो आणि हळू ज्या गोष्टी आधी आवडायच्या, जसं की म्युझिक, फ्रेंड्स, आउटिंग, बर्थडे, वीकेंड्स, सगळ्यातला इंटरेस्ट एकदम कमी व्हायला लागतो. हे लेझीनेस नसतं, हा मेंटली ओव्हरलोड असतो. म्हणून माझं एक म्हणणं आहे मित्रांनो, प्रॉपर स्लीप घ्या, भरपूर पाणी प्या, कधीतरी फोन बाजूला ठेवून बाहेर फिरायला जा आणि प्रत्येक गोष्टीबद्दल ओव्हर थिंकिंग करणं बंद करा. तुम्ही काय एखाद्या गव्हर्नमेंट प्रोजेक्टचा भाग नाही की सगळं तुमच्यावरच डिपेंड आहे.